संस्थेच्या श्री राधा गुरुकुलमध्ये आपल्या कामठी परिसरातील तसेच मोहोळ तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपणा सर्वांच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये ऐश्वर्य सुख समृद्धी धन समाधान लाभो अशी भगवान श्रीकृष्णाची आम्ही प्रार्थना करतो. या छोट्याशा दिवाळीच्या नाश्त्याच्या चहाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपल्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय आपले निकम मामा साहेब, त्याचबरोबर आपल्या राधा गुरुकुलच्या प्राचार्य कल्याणी मॅडम, त्याचबरोबर व्हाईस प्रिन्सिपल भोसले मॅडम, आपले काकासाहेब दैनिक लोकमतचे पत्रकार, त्याचबरोबर माझे सध्या हनुमंत भाऊ, त्याचबरोबर तानाजी भवानी श्रीकृष्ण गुरुकुलचे प्राचार्य गरड सर आणि समोर बसलेले आजचा हा जो क्षण आहे तो आपले तीर्थे सरांची आणि माझी चर्चा असते. आम्ही रोज एकमेकांना भेटत असतोय. त्यावेळेस सरांच्या ह्याच्यातून आले की सर इकडे तिकडे एखादा छोटासा दिवाळीचा फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा आपल्या संस्थेमध्ये झाला तर चांगली गोष्ट होईल. काका सुद्धा मला म्हणजे तुमच्या सगळे लक्षात आणून म्हणजे थोडं द्यावं असं मला वाटत होतं, पण त्याच्या आधीच तुम्ही केलं मस्त वाटलं. आणि तुमच्या सर्वांचा मी आभारी का आहे तर माझी कोणतीच पार्श्वभूमी नसताना कुठलाही आपल्या शिक्षण संस्थेचा कार्यक्रम झाला तर जसं म्हटलं जातंय की पत्रकार हे समाजाचा एक आरसा असतात आणि तो आरसा सगळ्यांसमोर मांडणं समाजामध्ये हे त्यांचं कर्तव्य असतं. तर आपल्या गुरुकुलचा कोणताही कार्यक्रम झाला म्हणजे प्रस्थापित शिक्षण संस्था एवढ्या असताना, एवढ्या आमदार खासदारांच्या शिक्षण संस्था असताना, एका गरीबाच्या मायासारख्या शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षण संस्था काढली, त्याची छोटी बातमी जरी असली तर सर्वजण लावतात. त्याच्या सर्वांचं तुमच्या संस्थेच्या वतीनं म्हणजे शतश ऋणी राहील. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट काय आहे की एवढं सोशल मीडियावर एवढ्या अफवा पसरवल्या जातात, एवढं सगळं आताचं जग एवढं सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून डिस्टर्ब झालेलं आहे, तरी तुम्ही सर्वजण त्या अफवापासून जी खरी बातमी आहे जी सत्य आहे ते समाजाच्या पुढे आणतात. ते तुमच्या लेखणीमधून येतं. हे सुद्धा पत्रकार बांधवांचं कौतुकास्पद काम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की मला स्वतःला सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे मला मॉलमध्ये मी मात्र इंटरेस्ट नाही, मला पतसंस्थेमध्ये सुद्धा जास्त म्हणजे मी त्याच्यामध्ये डोकं कधी लावत नाही, पण मला गुरुकुल म्हणजे आलेली मुलं त्यांना चांगलं शिक्षण चांगले संस्कार त्या मुलांनी जेणेकरून आई वडील एक त्यांचं गावाकड घरी एक स्वप्न बघतात. जसं माझ्या आईने लोकांच्या स्वप्न बघितलं होतं की माझं पोरगं कोल्हापूरला आहे, माझं पोरगं कराडला आहे, माझं पोरगं काय तर करत, माझ्या पोराला शिकवलेलं आहे, त्याच्या आधारे आमच्या कुटुंबाचा काय तर विकास होईल, आमचं कुठं तर नाव होईल. तसं ह्या गुरुकुलमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आई वडील एक स्वप्न पाहत असतात आणि ती स्वप्न मी माझ्या ध्यानात मनात आणि सगळ्या शिक्षक वृंदांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो. आणि तीच ग्रामीण भागातली जास्तीत जास्त शेतकऱ्यांची मुलं आपल्या शिक्षण संस्थेमध्ये खरंच शिकावी आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा राहून जसं मी स्वतःच्या पायावरती उभा राहिलो तसं ते प्रत्येक मुलगा उभा राहावा अशी माझी मनातून माझी इच्छा असते आणि भावना आहे.